तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे, सडन कार्डियक डेथचं प्रमाण वाढलेलं आहे. इन जनरल ओपीडी मध्ये समजा 100 पेशंट जर का आपण बघू एका महिन्याला, तर नक्कीच 35 ते 40% हा जो प्रमाण आहे हा तरुणांमध्ये जास्त आहे. जीवनशैली बदलली, टोबॅको स्मोकिंग अल्कोहोलचं प्रमाण जास्त वाढलं, स्ट्रेस घेणं जास्त वाढलं, कमी काय झालं तर कमी एक्झरसाईज करायचं प्रमाण कमी झालं, आणि हे नक्कीच कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये शरीरावर काही ना काही दुष्परिणाम करतातच. तर सडन कार्डियक अरेस्ट म्हणजे काय की सडन हार्टचं इलेक्ट्रिसिटी गेली. अच्छा. आणि हार्ट बंद पडलं. दात दुखण्यापासून ते अगदी बेंबीपर्यंत हार्टचं दुखणं असू शकतं, की अचानक हृदयाची गती वाढते, हो, घाम यायला लागतो. हो. जनरली आम्ही ऐकलंय की हे हार्ट अटॅकचे सिम्पटम्स आहेत. बरोबर. आणि चक्कर आल्यासारखं वाटतं, डोळ्यासमोर अंधारी येते, आणि मग ते काहीतरी पॅनिक अटॅक निघतो. बिलकुल ठीक. हार्ट अटॅक आला असा डाऊट आला असेल तर तो पॅनिक अटॅक असू शकतो. एकदा जवळच्या हॉस्पिटलला जाऊन ईसीजी करून घेणं नक्की आवश्यक जवळच्या आहे. हॉस्पिटलमध्ये जाणं आणि ईसीजी करून घेणं हे मस्ट आहे. नमस्कार, मी अमर अणे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अमर अणे पॉडकास्ट शो मध्ये. मित्रांनो, आज आपण हृदयविकार आणि मुख्य करून तरुणांमध्ये होणारे हृदयविकार या विषयावर चर्चा केली आहे. गेल्या 5-6 वर्षांमध्ये तुम्ही बघितलं असेल की हार्ट अटॅकचं प्रमाण खूप वेगाने वाढत चाललंय. कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये किंवा जिममध्ये अचानक कोणीतरी कोसळून त्यांचा मृत्यू होतो आणि कारण सांगितलं जातं की हार्ट अटॅक आलेला आहे. पण हा हार्ट अटॅक नेमका का आला? आजच्या या पॉडकास्टमध्ये हार्ट अटॅक, त्याची कारणं आणि मुळात सडन कार्डियक अरेस्ट म्हणजे अचानक हृदयविकाराचा झटका येऊन कोसळणे आणि जागेवरच मृत्यू होणे, हे सगळं या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहे. या सगळ्यांना प्रिव्हेंट कसं करू शकतो याच्यावरही आज आपण चर्चा केली आहे. आणि या सगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत गेस्ट होते इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अमेय बिडकर सर. अमेय बिडकर सरांनी या पॉडकास्टमधनं हृदयविकार नेमका काय आणि कसा होतो आणि त्याला कसं आपण टाळू शकतो या सगळ्यांवर चर्चा केलेली आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हृदयविकाराला तुम्हाला आणि आपल्याला मिळूनच प्रिव्हेंट करायचं आहे. तर चला पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार, अमर अणे पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सर, तुमचं स्वागत आहे सर पॉडकास्टमध्ये. थँक्यू अमर, थँक्यू सो मच. कसे आहात सर? बस मी खूप छान. तू कसा आहेस? मी एकदम छान. ग्रेट. आणि सर, तुम्ही हार्ट स्पेशलिस्ट आहात, हृदयाचे डॉक्टर आहे, दिल के डॉक्टर. दिल कैसा है सर आपका? येस, हमारा दिल अच्छा है. पेशंटचं हृदय चांगलं तर डॉक्टरांचं हृदय चांगलं. ग्रेट ग्रेट. सर, आज आपण चर्चा करणार आहे तरुणांचे हृदयविकार या विषयावर. नक्कीच. सर, ते चर्चेचं थोडंसं मोठं सांगतो की का करायची आहे. मागच्या काही वर्षांमध्ये, प्रिसाइजली 3-4 वर्ष जर बघितले तर मी हे ऑब्झर्व केलं, म्हणजे सगळ्यांनीच ऑब्झर्व केलंय की तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे, सडन कार्डियक डेथचं प्रमाण वाढलेलं आहे. इव्हन 15-16 वर्षांपासून ते 30-35, म्हणजे हा बेसिकली सगळ्यात ऍक्टिव्ह वर्ग आहे, सगळ्यात हेल्दी. यांचं फक्त प्रेमभंगामुळे हार्ट ब्रेक होतं असेच हे लोक आहेत. बरोबर. तरीही यांचं हार्ट अटॅक सारख्या कारणांमुळे हार्ट ब्रेक होऊन यांची डेथ होत आहे. हा एक अलार्मिंग साईन आहे सोसायटीसाठी असं मला वाटतं. आणि आज आपण हे सगळं नेमकं काय आहे, याची कारणं काय आहेत, हे सगळं ब्रेकडाऊन करायचा प्रयत्न करूया सर. बिलकुल बिलकुल. आणि अत्यंत योग्य असं ऑब्झर्वेशन केलेलं आहे की हार्ट डिसीजेस जे आहे प्रामुख्याने हार्टमध्ये होणारे ब्लॉकेज आणि ब्लॉकेजमुळे होणारे हार्ट अटॅक्स आणि अनफॉर्च्युनेटली त्यांच्यामुळे होणारी डेथ, हे खरंच तरुणांमध्ये प्रमाण वाढलेलं आहे. हे अत्यंत योग्य ऑब्झर्वेशन आहे. सर, आता सुरुवात करण्यापूर्वी मला एक प्रश्न आहे की हार्ट नेमकं काय करतं आपल्या शरीरात, इथून आपण सुरुवात करू. बिलकुल. हार्ट म्हणजे आपल्या शरीराचं इंजिन. जसं गाडीचा जो मुख्य एखादी कार किंवा 2 व्हीलर याचा मुख्य जो पार्ट असतो तो इंजिन असतो. तर इंजिनमधून सगळी एनर्जी तयार होते, हार्टमध्ये सगळी एनर्जी तयार होते. ही एनर्जी जी आपल्या रक्तामध्ये असते ती बाकीच्या अवयवांपर्यंत पोहोचवणं, ब्रेनमध्ये, किडनीजमध्ये, लिव्हरमध्ये रक्ताभिसरण करणं, आपलं ब्लड जे आहे, रक्त जे आहे ते किडनीपर्यंत पोहोचवणं, आणि किडनी त्याला फिल्ट्रेशन करते आणि फिल्ट्रेशन करून ते पुन्हा हार्टकडे येतं. लंग्सकडे ब्लड पाठवणं, ज्याने आपण श्वास घेऊ तर ऑक्सिजन शरीरामध्ये जाणार, आणि जेव्हा आपण श्वास सोडू तेव्हा कार्बन डायऑक्साईड हा शरीराच्या बाहेर जाणार. प्रामुख्याने याचा जो मेन डिरायव्हिंग फॅक्टर जो असतो, जो मेन डिरायव्हिंग ऑर्गन आहे, जे मुख्य अवयव आहे, तो म्हणजे हार्ट. हार्ट म्हणजे सोप्या भाषेत शरीराला जिथे जिथे ऊर्जा लागेल तिथे तिथे ऊर्जा पोहोचवण्याचं काम बिलकुल हार्ट करतं. बिलकुल बिलकुल. अत्यंत अगर साध्या आणि सोप्या भाषेत अगर असं म्हणायचं झालं तर अत्यंत योग्य आहे की हार्ट जो अवयव आहे हा
सगळ्या अवयवांना, बाकीच्या अवयवांना रक्तपुरवठा करतो आणि त्या कारणाने त्या अवयवांना त्यांचं असणारी एनर्जी, त्यांचे असणारे न्यूट्रिशन हे हार्टद्वारा त्या ऑर्गन्सपर्यंत पोहोचतात. बरोबर. सर, असं एक ऐकलेलं आहे की हार्ट हे जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत 24/7 करणारं अवयव आहे आणि त्याचे मसल्स 24/7 म्हणजे 24 तास काम करतात. अगदीच. सर, असे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स या हार्ट्स बद्दल काही सांगता येतील? बिलकुल बिलकुल. आता हार्ट जो अवयव आहे हा तसे शरीराचे सगळेच अवयव महत्त्वपूर्ण आहे आणि प्रत्येक अवयवाचा महत्त्वपूर्ण त्यांचे कॅरेक्टरिस्टिक किंवा त्यांचे गुणधर्म असतात. तर आता जसं आपण हार्टबद्दल बोलतोय, तर हार्टचे मुख्य गुणधर्म सांगायचं म्हणजे हा ऑटोनॉमी आहे. ऑटोनॉमी म्हणजे स्वतःहून स्वतःचं त्याचं एक इलेक्ट्रिक सेंटर असतं, ज्याने हे हार्ट आकुंचन पावतं आणि प्रसरण पावतं, ज्याला आपण हार्ट बिटिंग म्हणतो किंवा हार्टचं कॉन्ट्रॅक्शन किंवा हार्टचं पंपिंग असं आपण साध्या भाषेमध्ये त्याला म्हणतो. हे आपल्या हातामध्ये नसतं. जसं आता आपण बसून आहोत की आपण झोपलो आहे, तर आपल्या हार्टचं बिटिंग हे कमी आहे आणि ज्या वेळेस आपण चालायला लागू किंवा आपण धावायला लागू किंवा आपण पायऱ्या चढू, तेव्हा हार्टचं बिटिंग वाढेल. कारण तेव्हा एनर्जीची आवश्यकता पायांना जास्त असते आणि जे रक्त असतं ते पायांपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचलं पाहिजे, योग्य वेळी पोहोचलं पाहिजे, हे हार्टला समजतं आणि हार्ट त्याप्रमाणे आपलं हार्टचं बिटिंग वाढवतं. बरोबर. तर याला पेसमेकर ऍक्टिव्हिटी म्हणतात. ही जी पेसमेकर ऍक्टिव्हिटी आहे ही हार्टमध्ये आहे. हा तर एक सगळ्यात मोठा गुणधर्म आहेच. बरोबर. त्या व्यतिरिक्त हार्ट, जसं आपण म्हणतो की नॉर्मल जो ॲव्हरेज जो हार्ट बिटिंग ॲडल्ट म्हणजे मोठ्या लोकांचा जो असतो तो 72 पर मिनिट म्हणजे 72 ठोके एका मिनिटाला. तर असं जर का आपण बघितलं तर एका दिवसाला लाखाच्या वर ठोके आणि एका मिनिटाला कमीत कमी 5 लिटर ब्लड हार्टमधून बाहेर जातं. अच्छा, म्हणजे 5 लिटर ब्लड पंप करतं. बिलकुल 5 लिटर ब्लड पंप करतं. आणि एखादी समजा अशी जर का मशीन बघितली, जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाण्याची मशीन कूलरमध्ये असते किंवा शेतकरी बंधू आपल्या शेतामध्ये अशी मशीन लावते की जी उपसा करते, जी पाणी जे आहे ते बाहेर फेकतं. तर अशी मशीन समजा हार्टमध्ये की ते कंटिन्युअसली ब्लड बाहेर जात असतं. आता जसं आपण रेस्टिंग कंडिशनमध्ये किंवा आपण झोपलेलो आहे, तर हार्ट पूर्णपणे बंद होत नाही. हार्ट जो असतो हा थोडासा कमी प्रमाणामध्ये बीट करतो, पण बीटिंग हे मात्र नक्कीच चालू असतं. बरोबर. म्हणजे इव्हन आईच्या पोटात असल्यापासून म्हणजे पहिल्या 3 महिन्यातच हार्टची ऍक्टिव्हिटी चालू व्हायला लागते आणि ती अगदी मरेपर्यंत ही ऍक्टिव्हिटी नक्कीच राहते. बरोबर. आणि सर, आता हे थोडंफार मुद्दाम थोडं हार्टबद्दल जाणून घ्यायचं होतं. प्रत्येकाला हार्टबद्दल बऱ्यापैकी क्युरिओसिटी असते. पुढे आपण त्यातल्या बऱ्याच क्युरिओसिटी ब्रेकडाऊन पण करू. बिलकुल. पण सर, आता या हार्टला डिसीज होतात असं ऐकलंय आणि ते डिसीज दूर ट्रीट करणारे तुम्ही डॉक्टर आहात. बिलकुल. तर सर, हार्टला असे काय प्रमुख डिसीजेस आहेत जे होतात? बिलकुल. आता हार्ट जसं आपण कन्सिडर करतो की एक प्रकारची ऑर्गन सिस्टीम. आता याच्यामध्ये जो प्रामुख्याने आजार आढळतो, जो आपल्या सगळ्यांना माहिती असतो, तो म्हणजे हार्टला येणारा अटॅक, ज्याला आपण म्हणतो की हार्टमध्ये ब्लॉकेजेस आले. आणि हार्टमध्ये ब्लॉकेजेस असल्या कारणाने सडन एखाद्या वेळी एखाद्या पेशंटला अटॅक येतो आणि अनफॉर्च्युनेटली त्यांचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. तर हा तर मुख्य असलेला आजार. आता या व्यतिरिक्त जसं आपण म्हटलं की हार्ट हे कंटिन्युअसली पंपिंग करत असतं, तर कधी कधी काही पेशंटची पंपिंगची ऍक्टिव्हिटी कमी होते. काही पेशंटचा हार्ट जेवढा पाहिजे तेवढा पंप करू शकत नाही. जसं आम्ही नॉर्मली इकोकार्डिओग्राफी करतो. इकोकार्डिओग्राफी हा हार्टची एक प्रकारची सोनोग्राफी असते. याच्यामध्ये आपल्याला पंपिंग ऍक्टिव्हिटी समजतं. आता नॉर्मल पंपिंग ऍक्टिव्हिटी आम्ही 60 ते 65% 60 to 65% असं आम्ही म्हणतो. आता काही पेशंट असे असतात की ज्यांची पंपिंग ऍक्टिव्हिटी कमी होते, 20%, 30%, आणि त्यामधून जे येणारे सिम्पटम्स आहे, याच्यामधून येणारा जो आजार आहे त्याला आपण म्हणतो हार्ट फेल्युअर. हार्ट फेल्युअर झाला म्हणजे हार्टचं जे काम आहे की रक्त पुरवणं, हे रक्त पुरवण्यात तो असमर्थ होतोय. बरोबर. त्याला आपण म्हणतो की हार्ट आता फेल्युअर झाला. बरोबर. या व्यतिरिक्त आता जसं आपण हार्टच्या बिटिंग बद्दल बोललो, तर कधी कधी हार्टची बिटिंग ही अत्यंत कमी होते आणि काही पेशंटमध्ये अत्यंत जास्त होते. बसल्या बसल्या सुद्धा होऊ शकतं, काही काम करताना सुद्धा होऊ शकतं. बरोबर. तर ह्याला जो म्हणतो, हा जो ग्रुप ऑफ डिसीज आहे, हा जो आजाराचा जो एक ग्रुप आहे, याला अरिथमिया असं म्हणतात. अरिथमिया म्हणजे काय, याचा एक जर का आपण याला सेपरेट केलं तर एक शब्द आहे, त्याला म्हणतात रिदम. रिदम म्हणजे काय असतं की एक लय. हार्टची जी लय आहे ही रेग्युलर असायला हवी. आता ही लय जी आहे ही इरेग्युलर झाली तर मग याला म्हणतात अरिथमिया. तर अरिथमिया कमी सुद्धा होऊ शकतो हार्ट बिटिंग, आणि अरिथमिया हार्टचं बिटिंग जास्त सुद्धा होऊ शकतो. तर हे जे 3 आजार आहेत हे प्रामुख्याने आलेले आहेत. म्हणजे 3 एक शॉर्ट मध्ये सांगितलं तर पहिलं सगळ्यात मुख्य म्हणजे हार्टमध्ये येणारे ब्लॉकेजेस. त्यामध्ये दुसरी गोष्ट आली हार्टचं पंपिंग कमी होणं,
आणि तिसरं तिसरी गोष्ट arrhythmia. अरिथमिया. आता या व्यतिरिक्त जे बाकीचे आजार आहेत, जसं म्हणतो आपण, तू कधी ऐकलं असेल किंवा आपल्या प्रेक्षकांनी ऐकलं असेल की बा माझ्या हार्टमध्ये लिकेज झालेला आहे हा. किंवा छिद्र आहे किंवा हार्टमध्ये छिद्र आहे किंवा हार्टमध्ये जी झडप आहे किंवा हार्टमध्ये असणारे दरवाजे आहेत, हे दरवाजे पूर्णपणे उघडत नाही, हे थोडेसे उघडतात. याला व्हॅल्युलर हार्ट डिसीज म्हणतात. हे व्हॅल्युलर हार्ट डिसीज सुद्धा कॉमन आहेत. या व्यतिरिक्त हार्टच्या वर असलेलं एक आवरण असतं, ज्याला आपण साध्या भाषेमध्ये पेरिकार्डियम. पेरिकार्डियम, बरोबर. तर पेरिकार्डियमला कधी सूज येणं, पेरिकार्डियममध्ये पाणी भरणं, मुख्य कारणांमध्ये जसं ट्युबरकुलोसिस आहे किंवा कॅन्सरचं पाणी ज्याला आपण म्हणतो, तर असे सुद्धा आजार काही प्रमाणात काही पेशंटला असतात. आणि ह्या आजारांना ओळखणं, या आजारांना पेशंटने समजून घेणं, सिम्पटम्स घेणं हे अत्यंत आणि एक आवश्यक. ते जे ऐकलं होतं की जे तुमचे वॉल्स असतात हार्ट मधले, त्यांना पण इजा होते. ते पण हार्टच्या, ते कुठल्या कॅटेगरीत येतात? बिलकुल बिलकुल. आता जसं हार्टचे जे वॉल्स असतात, वॉल म्हणजे झडप. जसं आता आपल्याकडे दरवाजा असतो घरी, दरवाजा आपण बघितलं असेल की त्या दरवाजाला एक हुक लावलेलं असतं की तो दरवाजा एकाच बाजूने उघडेल, तो दरवाजा दुसऱ्या बाजूने उघडणार नाही. बरोबर. तसंच हार्टमध्ये सुद्धा वॉल्व असतात. हे याच्यासाठी असतात कारण रक्ताचा एक जो फ्लो आहे, जो रक्ताचा प्रवाह आहे, हा प्रवाह एका डायरेक्शननी सरळ समोर जायला. हे पंपिंग जे तुम्ही सांगितलं दुसरं, त्या पंपिंग मध्ये हे विकार येतात का? पंपिंग मध्ये म्हणण्यापेक्षा व्हॅल्युलर हार्ट डिसीजेस, अच्छा, हा एक समजा वेगळा प्रकार आहे. आणि व्हॅल्युलर हार्ट डिसीजेस हे पंपिंग कमी झाल्यामुळे सुद्धा होऊ शकतात आणि व्हाईस वर्सा सुद्धा, म्हणजे उलट सुद्धा, की व्हॅल्युलर हार्ट डिसीज असल्यामुळे पंपिंग कमी होऊ शकते. सर, आता हे जे सगळे डिसीजेस तुम्ही सांगितले, आपण महत्वाचे पुन्हा एकदा जर म्हटलं तर ब्लॉकेजेसमुळे होणारे विकार, बिलकुल, त्यानंतर पंपिंगमुळे होणारे, अरिथमियामुळे होणारे विकार आणि व्हॅल्युलर, 4 असे आपण, व्हॅल्युलर, अरिथमिया आणि काही असे मिसलेनियस प्रकार आणि काही मिसलेनियस. बिलकुल. आता सगळ्यात जास्त या सगळ्यांमध्ये कुठल्या हार्ट डिसीजचं प्रमाण आहे, हे सगळ्यात पहिले समजून घ्यायचं आहे. बिलकुल बिलकुल. आता ह्या सगळ्या आजारांमधून जो सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात घाबरला जाणारा आजार म्हणजे हार्टमध्ये होणारे ब्लॉकेजेस. आणि गंमत अशी आहे की हे ब्लॉकेजेस प्रिव्हेंटेबल असतात. आणि आपण डिस्कस करूयाच की ब्लॉकेजला प्रिव्हेंट कसं करायचं. सर, आपण हे ब्लॉकेजला थोडं ब्रेकडाऊन करू. हार्ट मध्ये होणारे ब्लॉकेज म्हणजे माझ्या डोळ्यासमोर एक हार्टची अशी आकृती येते, म्हणजे नेमकं कुठे ब्लॉकेज होतात, काय होतात, हे थोडं सांगू शकाल? बिलकुल सिंपल. बघ, आता जसं आपण या रूम मध्ये बसलेलो आहे ना, आता समजायचं असं समज की आपण या हार्टमध्ये आपण बसलेलो आहे. हार्टला सुद्धा एक रूफ असतो, म्हणजे छत असतो. हार्टला सुद्धा एक बेस असतो, म्हणजे जसं आपला एक बेस आहे. हार्टला सुद्धा हे भिंती आहेत, भिंती म्हणजे वॉल ज्याला आपण म्हणतो. आणि जसं समोर दरवाजा आहे, तर ही जरी हार्टची झडप. आता समजा कोणी समोरून आत इथे आला, या हॉलमध्ये आला किंवा या रूम मध्ये आला, तर असं समजायचं की एक ब्लड पार्टिकल समजा आत आला. आता तो आला, त्यांनी आणि दुसऱ्या दरवाजातून बाहेर गेला पंप. तर या कंडिशन मध्ये जर का आपल्याला समजायचं गेलं, तर दरवाजा उघडला, ब्लड आत आलं, हार्टनी ब्लड पंप केलं, हार्टनी ब्लड पंप केल्याबरोबर दुसऱ्या दरवाजामधून हार्ट बाहेर निघून गेला, ब्लड बाहेर निघून गेलं. आता ह्याच रूम मध्ये एका बाजूला एक बेसिन ठेवलेला आहे. आता ब्लॉकेज एवढ्या मोठ्या हार्टमध्ये कुठे होतो, तर बेसिन मध्ये, नळामध्ये. सो ब्लॉकेज इज अ बेसिकली प्लंबिंग प्रॉब्लेम. म्हणजे हार्टला जे ब्लड सप्लाय प्रोव्हाइड करतात, अशा ज्या ब्लडच्या नस असतात किंवा अशा ज्या रक्तांचे म्हणजे हार्ट असतात, हार्ट जे पंप होतं त्याच्यासाठी सुद्धा हार्टला ब्लड बिलकुल लागतं, त्या सुद्धा हार्टला सुद्धा एनर्जी लागते. बरोबर. हा, आता त्याला पण रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात. आणि त्या रक्तवाहिन्यांमध्ये जर का ब्लॉकेज झाले, तर काय होणार की रक्त हार्टला मिळणार नाही, ऑक्सिजन हार्टला मिळणार नाही, न्यूट्रिशन हार्टला मिळणार नाही, हार्ट हळूहळू कमी काम करेल. आणि ज्या क्षणी हा पूर्ण रक्तपुरवठा थांबला, याचा अर्थ असा झाला की रक्तपुरवठा थांबला, पुढे रक्त जात नाहीये, हार्ट अटॅक आला. तर एवढ्या मोठ्या हार्टमध्ये हार्ट अटॅक आला म्हणजे काय एक्झॅक्टली झालं, तर प्लंबिंग प्रॉब्लेम झाला, बेसिन मध्ये प्रॉब्लेम झाला. हा त्याचा मागचा उद्देश. सर, किती रक्तवाहिन्या असतात सर हार्टला? मुख्यत्वे हार्टला असं म्हणतात की 3 रक्तवाहिन्या असतात. अच्छा, त्यांचं नाव? लेफ्ट साइडला 2 किंवा कोरोनरी आर्टरी असं काही म्हणतात का? बिलकुल, त्याला कोरोनरी आर्टरी म्हणतात. कोरोनरी आर्टरी जर का आपण बघितलं तर एक लेफ्ट मेन कोरोनरी आर्टरी असते, रिलेटिव्हली छोटी आर्टरी असते पण मोठी असते, डायमीटरनी मोठी राहते. मग त्याची एक मुख्य ब्रांच निघते, त्याला लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग किंवा शॉर्ट फॉर्म मध्ये आपण LAD असं वेसल म्हणतो. आणि मोस्ट ऑफ द जे अटॅक्स आले असतात या LED वेसलमुळे आलेले असतात. ही जी LED वेसल आहे ही मॅक्झिमम हार्टला ब्लड पुरवठा सप्लाय करते. अच्छा. आणि युजली जर का या वेसलमध्ये जर का ब्लॉकेज आले आणि हे जर का ब्लॉकेज
जास्त असतील किंवा सिव्हिअर असतील तर अशा ब्लॉकेजमुळे मेजर हार्ट अटॅक येतो आणि एखाद्या वेळी पेशंटचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. तशीच मग त्याच्या बाजूलाच एक दुसरी वेसल राहते जी हार्टला बेसला किंवा हार्टच्या मागच्या पार्टला सप्लाय करते, त्याला लेफ्ट सर्क्युम्फ्लेक्स वेसल असं म्हणतात. शॉर्ट फॉर्म म्हणायचं झालं तर LCX. तिचा सुद्धा तसाच रोल. आणि अशीच एक राईट साईडला हार्टला नस असते, त्याला राईट कोरोनरी आर्टरी असं म्हणतात याच्या. आता कधी कधी काही पेशंटमध्ये ही जी राईट कोरोनरी आर्टरी असते ही रिलेटिव्हली छोटी असते आणि ही छोटी असल्या कारणाने मेन जो ब्लड पुरवठा असतो, मेन जो रक्त पुरवठा आहे हा या 2 नसांवर जास्त डिपेंडंट असतो. तर या पेशंट्सला आम्ही मग डिवाइड करतो की यांचं लेफ्ट डॉमिनंट सर्क्युलेशन आहे, राईट डॉमिनंट सर्क्युलेशन आहे आणि त्याच्यानुसार आम्ही डिसाईड करतो. बट मुख्यत्वे 80 to 90% पेशंटला असं म्हणता येईल की राईट डॉमिनंट सर्क्युलेशन असतं. याचा अर्थ असा की 80 to 90% पॉप्युलेशनमध्ये हार्टला 3 नसा असतात आणि 3 नसा महत्वाच्या असतात. आता ठीक आहे, या नसांचे आपापले छोटे छोटे ब्रांचेस निघतात, प्रत्येक ब्रांचला वेगवेगळं नाव दिलं आहे. पण ठोकळ जर का म्हणायचं झालं तर किती नस असतात, तर मुख्यत्वे 3 महत्वाच्या. आणि सर म्हणजे मला जे कळलं ते मी बरोबर कळलं का एकदा तुम्ही सांगा. बिलकुल. हृदयाचं पंपिंगचं काम तो करतो. त्याच्या स्नायूंना म्हणजे मसल्सला सुद्धा एनर्जीची गरज असते. बिलकुल. त्याला प्रोव्हाइड करणाऱ्या 3 आर्टरीज म्हणजे शुद्ध रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या असतात. बिलकुल. आणि त्या पैकी कुठल्याही आर्टरीमध्ये किंवा रक्तवाहिनीमध्ये जर ब्लॉकेज आलं तर आपण म्हणतो की हे कोरोनरी आर्टरीचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅक येतो. बिलकुल बिलकुल. ठीक आहे. आणि हार्ट अटॅक आलं म्हणजे मग त्या हृदयाची पंप करण्याची क्षमता कमी होते. बिलकुल. आणि मग पंप करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स होतात तर ते कॉम्प्लिकेशन्समुळे मग माणसाचा जीव जाऊ शकतो. किंवा जीव जरी नाही गेला तरी असे जे व्यक्ती आहेत की ज्यांना हार्ट अटॅक आला आणि यांची पंपिंग कॅपॅसिटी कमी झाली, जे आपण आधीच डिस्कस केलं की असे पेशंट मग हार्ट फेल्युअर मध्ये जाऊ लागतात. बरोबर. म्हणजे त्यांचा हार्ट फेल होऊ शकतो. बिलकुल बिलकुल. बरोबर. सर आता प्रश्न असा आहे सर की ही जी कंडिशन आहे किंवा हा हार्ट अटॅक आहे, म्हणजे आपण जे मी मागच्या 4 वर्षात हार्ट अटॅक वाढले, जे मी तुम्हाला काही वेळा आधी म्हटलं, तर मुख्य करून आता जे आपण डिस्कस केलेलं आहे यामुळे वाढले तसं म्हणू शकतो. हे साधा ही एक प्रक्रिया आहे की हार्ट अटॅक जो वाढलेला आहे त्याचे कारण असतात. आणि आता जे आपण डिस्कस केली प्रक्रिया की हे हार्टमध्ये ब्लॉकेजेस कसे होतात आणि ब्लॉकेजेसचा मग हार्टच्या पंपिंगशी काय संबंध आणि हे सिरियस का मानले जातात. बरोबर. सर पण बघ, जे आता आपण एक 4 वर्षाचे ऑब्झर्वेशन येऊ. सर 4 वर्षात तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. बिलकुल. म्हणजे अगदी सुदृढ दिसणारे हिरो सारखे खूप सारे नाव आहेत, ते सगळे अचानकच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. बिलकुल. काही तर व्यायाम बॉडी बिल्डिंग करणारे असे सगळे होते. बिलकुल. तर या सगळ्यांमध्ये आता जे तुम्ही सांगितलं की कोरोनरी आर्टरीचा प्रॉब्लेम, कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात ना. बिलकुल बिलकुल बिलकुल. कोरोनरी आर्टरी या सगळ्यांमध्ये हा विषय असेल. असू शकतो. बघ आता जसं आपण कारण मीमांसा करायला जर का गेलो की हा जो आजार होता आधी 50 वर्षानंतर किंवा 60 वर्षानंतर आपल्या आजी आजोबांना वगैरे हार्टचे आजार व्हायचे, आपण सगळ्यांनी लहानपणी बघितलाय. पण आता आपण पेपरमध्ये बघतो, न्यूजमध्ये बघतो किंवा आपल्या सराउंडिंग मध्ये आपल्या नेबर्स मध्ये आपण बघतो की अरे हा तर 30-40 वर्षाचा मुलगा होता आणि याला हार्ट अटॅक आला, याला भरती करावं लागलं. अशा पेशंटचं एंजिओप्लास्टी झालं किंवा काही काही ब्लॉकेजेस समजा खूपच जास्त असेल तर बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. तर हे का होतंय, म्हणजे असं 10 वर्षामध्ये मागच्या किंवा मागच्या 5 वर्षामध्ये असं काय झालं की ज्या कारणाने हे प्रमाण तरुणांमध्ये फार वाढले. तर आता याचं जर का आपण कारण बघितले तर मुख्य कारण असतात याचं म्हणजे असणारी जीवनशैली, ज्याला आपण लाईफस्टाईल असं म्हणतो. की आता बघ तंबाखूचं प्रमाण किंवा अल्कोहोल घेण्याचं प्रमाण तरुणाईमध्ये भरपूर वाढलेलं आहे. ते आधी इतकं कधीच नव्हतं. दुसरी गोष्ट आहे की लॅक ऑफ एक्झरसाईज, ज्याला आपण म्हणतो की एक्झरसाईज करत नाही. म्हणजे आता साधी मंडईमधून भाजी आणायची आहे किंवा किराणा दुकानातून किराणा आणायचा आहे की काढली गाडी, सेल्फ लावला आणि गेले आणि पुन्हा घेऊन आले की काम होतं. किंवा आजकाल तर तसंही करावं लागत नाही, ऑनलाईन सगळंच येतं. सर ऍक्टिव्हिटी, डे टू डे ऍक्टिव्हिटीज कमी आहे. तर डे टू डे ऍक्टिव्हिटीज कमी आहे तर मग एक्झरसाईज तर आणखीनच कमी. तो एक प्रश्न. वाढता स्ट्रेस, तणाव. आता जसं आपण बघतो की काही कंपन्यांमध्ये टार्गेट्स असतात, काही कंपन्यांमध्ये प्रचंड वर्क दिलं जातं की जे एखाद्या वेळी कम्प्लीट होणं शक्य नसतं. मग झोप कमी घेणं, झोप कमी झाल्या कारणाने किंवा रात्री जास्त जागरण केल्यामुळे रात्री जो खाण्यात येणारा पदार्थ असतो, जे आपण स्नॅक्स म्हणतो किंवा फास्ट फूड बनतो, हे खाणं आणि हे खाल्ल्यामुळे झालेले शरीरामध्ये बदल, परिणाम
बदल. त्यानंतर वाढलेली चरबी, वाढलेली स्थूलता ज्याला आपण म्हणतो, ओबेसिटी किंवा लठ्ठपणा, असे जर का आपण बघितले तर 7-8 मुख्य कारणं हे मागच्या 5 वर्षामध्ये अत्यंत प्रमाणात दिसून आले. आणि हे सगळे जेव्हा एकत्रित हार्टवर किंवा शरीरावर परिणाम करतात, तेव्हा नक्कीच त्याचं रूपांतर कोणत्या ना कोणत्या आजारामध्ये होतं. तर असं जर का आपण बघितलं की मागच्या 4 वर्षामध्ये काय बदललं, तर मुख्य मी हे म्हणेल की नक्कीच जीवनशैली बदलली. टोबॅको, स्मोकिंग, अल्कोहोलचं प्रमाण जास्त वाढलं. स्ट्रेस घेणं जास्त वाढलं. कमी काय झालं तर कमी एक्सरसाइज करायचं प्रमाण कमी झालं. सुदृढ जेवण किंवा आपण जे न्यूट्रिशन म्हणतो आरोग्य ते खाणं कमी झालं. लोकांचं आउटिंग म्हणजे बाहेरचं खाणं ते वाढलं. जेवणामध्ये वाढणारं ऑइलचं प्रमाण, जेवणामध्ये वाढणारं मिठाचं प्रमाण, जेवणामध्ये वाढलेलं रिफाईंड कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढलं. आणि हे नक्कीच कोणत्या ना कोणत्या परिस्थितीमध्ये शरीरावर काही ना काही दुष्परिणाम करतातच. अगदी. सर, म्हणजे एक आपण आजच्या तरुणांना मध्ये जो हृदयविकाराचं प्रमाण आहे जे वाढलेलं दिसतं, त्याच्यामागे आता जे तुम्ही सांगितलेले ते फॅक्टर कारणीभूत नक्कीच आहे. आहे, नक्कीच आहे. सर, मला एक फक्त आकडेवारी किंवा तुमचं ऑब्झर्वेशन जाणून घ्यायचं आहे की तुम्ही ओपीडी मध्ये बिलकुल. हार्ट रिलेटेड जे डिसीजेस आहेत हो, त्याचे आता किंवा तुम्ही एन्जिओप्लास्टी करता बिलकुल. किंवा एन्जिओग्राफी करता सुरुवातीला डायग्नोसिससाठी, हो. तर तरुणांचं प्रमाण किती वाढलंय सर मागच्या 5 बिलकुल, वर्षात? बिलकुल. जसा आपण म्हणतो की इन जनरल ओपीडीमध्ये समजा 100 पेशंट जर का आपण बघू एका महिन्याला, तर नक्कीच 35 ते 40% हा जो प्रमाण आहे हा तरुणांमध्ये जास्त आहे. बरं, त्यातल्या त्यात मेल आणि फिमेल म्हणजे लेडीज, जेंट्स किंवा पुरुष आणि स्त्री या दोघांमध्ये सुद्धा हा प्रमाण वाढलेला आहे. ट्रॅडिशनल टीचिंगमध्ये असं असायचं की फिमेल्स किंवा लेडीजला, स्त्रियांमध्ये हार्टच्या आजारांचं प्रमाण हे कमी असतं. पण नुकतं जसं आढळून येत आहे की असं सुद्धा काही राहिलेलं नाही आहे. जेवढं प्रमाण पुरुषांमध्ये आहे तेवढंच हळूहळू स्त्रीमध्ये सुद्धा होत आहे. तर मी तर नक्कीच असं म्हणेल की 30 ते 35% जो ग्रुप आहे हा नक्कीच तरुणांचा ग्रुप आहे. आणि सर, हे जर आपण 10 वर्ष आधी बघितलं, ज्यावेळेस तुम्ही कार्डिओलॉजी एज्युकेशन सुरू केलं असेल, बिलकुल, बिलकुल. त्यावेळेस किती होतं हे प्रमाण? त्यावेळेस तर बिलकुल कमी, एकदम अचानक. म्हणजे जेव्हा आम्ही अभ्यास करायचो आणि अनफॉर्च्युनेटली असा कोणता पेशंट यायचा की ज्याचं वय 35 असायचं किंवा 40 असायचं आणि त्याला हार्ट अटॅक आला, तर आम्ही सगळे त्याला बघायला जायचो. आम्ही सगळे त्याला बसून त्याला विचारायचो की असं त्याच्यामध्ये काय झालं की ज्याला एवढ्या कमी वयामध्ये हार्ट अटॅक आला. मग त्याचं डिटेल हिस्ट्री घ्यायचो आम्ही. त्याचे नाना तरीकेचे इन्व्हेस्टिगेशन्स व्हायचे की कधी याचं रक्त घट्ट तर नाही आहे, की रक्त घट्ट असल्या कारणाने त्याच्या हार्टमध्ये क्लॉट्स बनले किंवा ब्लॉकेजेस बनले. असे सुद्धा प्रमाण आम्ही भरपूर आधी स्टडी करायचो. पण जसं जसं वेळ बदलत गेला, जसं जसं काळ बदलत गेलं, तसं असं असं लक्षात आलं की रिस्क फॅक्टर्स इतके वाढले. ट्रॅडिशनल रिस्क फॅक्टर की तो एज जो फॅक्टर 60 वर्षाचा होता तो घसरून 40 वयात आला. सर, आता हा एक गट, तुम्ही रिस्क फॅक्टर बद्दल बोललात. बिलकुल. व्यायामाचा अभाव हा खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे. हो, हो. काही सेलिब्रिटीज हो. हे व्यायाम करतानाच त्यांचा मृत्यू झालेला आहे. बिलकुल, बिलकुल, बिलकुल. असे काही सेलिब्रिटीज, काही दक्षिणेच्या सिनेमातले असतील, काही आपल्याकडचे कॉमेडीज आहेत, नावं मी मुद्दाम घेत नाही, पण ते त्यांची लाईफस्टाईल सुदृढ ठेवायचे, चांगलं जगायचे असं ते सांगतात आणि तरीही त्यांना हार्ट अटॅक होतो. बिलकुल. तर मग हे काय आहे सर? बिलकुल. आता हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूप डिबेटेबल क्वेश्चन आहे की बरेच पेशंट येतात की सर आम्ही तर सायकलिंग करायचो, मी तर 300-300 किलोमीटर सायकल घेऊन गेलेलो आहे, मी तर आयरनमॅन कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं, मी तर सारखं मॅरेथॉन धावायचो, मी तर 100 किलो वजन उचलतो. तर हा त्याच्यातला एक प्रश्न असतो की त्यातला आपण डिफरन्स समजायला पाहिजे की ट्रेनिंग आणि ओव्हर ट्रेनिंग याच्यामध्ये डिफरन्स असतो. जेव्हा तुम्ही काही पण आपण ओव्हर करतो, ओव्हर ट्रेनिंग जेव्हा हार्टला करतो तेव्हा हार्टला सुद्धा ताण येतो, आपल्या बाकी सगळ्या अवयवांना ताण येतो. आणि नॅचरली जेव्हा फिजिकल एक्सरसाइज असेल किंवा इमोशनल तणाव असेल, हा तणाव हार्टवर येतो आणि हा नक्कीच तणाव योग्य नसतो. एका पर्टिक्युलर लिमिटपर्यंत हा समजा तणाव घेतला तर हार्ट चांगल्या प्रकारे काम करतं. पण जर का हा तणाव एक्सेस झाला, हा तणाव जर का प्रचंड प्रमाणात वाढला, कारण एक्सरसाइज ही काय असते की एक्सरसाइजचा जो पिलर असतो हा नक्कीच एक्सरसाइज म्हणजे बॉडी बिल्डिंग या व्यतिरिक्त न्यूट्रिशन, हेल्दी न्यूट्रिशन असतं, या व्यतिरिक्त रिकव्हरी सुद्धा. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी एक्सरसाइज करता तेव्हा तो मसल ग्रुप हा रिकव्हर सुद्धा झाला पाहिजे. पण बऱ्याच वेळा काय होतं की कमी वेळामध्ये जास्त मोठे रिझल्ट हवे असतात. मग कमी वेळामध्ये जास्त मोठे रिझल्ट हवे असल्या कारणाने प्रत्येक जिममध्ये तू बघशील तिथे लिहिलेलं असतं नो गेन्स विदाऊट पेन्स.
आता प्रश्न कसा असतो की मग त्यांना असं वाटतं की आपण जितकं जास्त ओव्हर ट्रेनिंग करूया तेवढ्या लवकर आपल्याला चांगले रिझल्ट मिळतील आणि तेवढ्या लवकर आपण एक आपली छान अशी सुदृढ बॉडी आपल्याला मिळेल. पण प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो. कोणतीच गोष्ट आपण प्री मॅच्युअरली नाही करू शकत, हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि याच्यातला जो मेन रोल असतो ना, हे जे जिम ट्रेनर्स आहेत किंवा जे न्यूट्रिशनिस्ट आहेत, सेलिब्रिटीचे असो किंवा आपल्या याचे असो, त्यांचं सुद्धा एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग असणं ही फार गरजेचं आहे. बरोबर, बरोबर. सर म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की ही जी जिममध्ये किंवा जास्त धावणारी लोकं आहेत, त्यांनी जास्तीत जास्त फिजिकल त्यांच्या क्षमतेच्या बाहेर फिजिकल स्ट्रेस घेतला. त्याच्यामुळे त्याचा परिणाम हृदयावर झाला आणि मग त्यांचा हार्ट फेल झाला. बिलकुल, बिलकुल. आणि म्हणजे कदाचित त्यांना कोरोनरी आर्टरी डिसीज असेलही, कदाचित नसेलही. कदाचित तो थोडा प्रोनाउन्शिएट होतो, फास्ट होतो कधी-कधी. ती प्रवृत्ती जी राहते ती फास्ट होते आणि कधी-कधी मसल टायर्डनेस हा सुद्धा प्रकार असतो. आता सर एक प्रकार आम्ही बघतो, खूप सारे व्हिडिओ व्हायरल होतात, की लग्नामध्ये अचानक भोवळ आली, तो व्यक्ती कोसळला आणि जागेवरच गेला. बरोबर, बरोबर. बेसिकली याला टर्म मी पेपर्स मधलं पण वाचलेलं आहे, की सडन कार्डियक अरेस्ट. बिलकुल. सर आता आपण थोडं सडन कार्डियक अरेस्टला समजून घ्यायचा प्रयत्न करू. बिलकुल. जो बेसिकली एवढ्या याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दिसतोय आणि जे मी काही सेलिब्रिटीज सांगितले त्यांना पण मेनली सडन कार्डियक अरेस्टच तो सगळा प्रकार होता. अगदी बरोबर क्वेश्चन आहे आणि याच्या अगदी मुळाशी गेलं पाहिजे आपण. जसं मागे मी आताच थोड्या वेळ आधी एक रूमची कन्सेप्ट दिली होती, की आपण समजा रूम मध्ये बसलेलो आहे आणि ब्लॉकेजेस निर्माण झाले म्हणजे नळामध्ये किंवा बेसिनमध्ये प्रॉब्लेम झाला. आता कार्डियक अरेस्ट म्हणजे काय? आता जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं की हार्टला स्वतःचा एक पेसमेकर असतं किंवा हार्टला एक स्वतःची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी असते. म्हणजे अगदी असं हार्ट बाहेर जरी काढून ठेवलं ना तरी ते सुद्धा बिटिंग करत राहील, काही वेळ नक्कीच बिटिंग करत राहील. आणि त्याला जर का व्यवस्थित पोषण वगैरे दिलं तर ते कंटिन्यू सुद्धा बिटिंग करू शकतं, कारण हार्टला स्वतःची इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी असते. जसं आता या रूम मध्ये इलेक्ट्रिसिटी चालू आहे, हा माईक चालू आहे, लाईट्स वगैरे सगळे चालू आहे आणि अचानक समजा लाईट गेली तर सगळं अंधकार काळोख. तर सडन कार्डियक अरेस्ट म्हणजे काय, की सडन हार्टचं इलेक्ट्रिसिटी गेली. अच्छा. आणि हार्ट बंद पडलं टोटलच, म्हणजे त्याच्या वॉल्स बंद पडल्या, त्याचं पंपिंग बंद पडलं, त्याला असणारा ब्लड फ्लो बंद पडला आणि हार्टमधून जे बाहेर ब्लड निघतं ते सुद्धा बंद पडलं. अशा वेळी काय होतं की पेशंट सडन कोलॅप्स होतात, कारण ब्लड कुठेच जात नाही, पायांमध्ये शक्ती नाही, ब्रेनमध्ये शक्ती नाही, कोणत्याच ऑर्गनमध्ये काहीच ब्लड गेल्या नसल्या कारणाने ते सडन कोलॅप्स होतात. आणि कोलॅप्स झाल्यानंतर बऱ्याच वेळा पेशंटला काय वाटतं की हा थकून पडला की काय, किंवा याला चक्कर आली. आणि अशा वेळी अशा कंडिशनमध्ये ना बऱ्याच जे पेशंट आणि पेशंटचे जे आजूबाजूला असलेले लोक असतात ते कन्फ्युज होतात की काय झालं. हे बऱ्याच वेळा तू व्हिडिओ बघितला असेल की कोणाला तरी असं वाटतं की हा कोणता तरी डान्स स्टेप करतोय किंवा कोणाला तरी असं वाटतं की हा गंमत म्हणून हे केलेलं आहे. बरोबर. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम हा असतो की त्यांना तो सडन कार्डियक अरेस्ट आलेला असतो आणि पहिले 5 ते 10 मिनिटं इतके महत्वाचे असतात, पण लोकांना लक्षातच येत नाही की अरे याला एखाद्या वेळी कार्डियक अरेस्ट आला असेल. कारण बऱ्याच वेळा हे जे अरेस्ट आलेले असतात हे तरुण लोक असतात जे डान्स करत असतात है ना, किंवा काही परफॉर्म करत असतात, स्टेजवर परफॉर्मन्स असतो किंवा काही असतो आणि अशा कारणाने ते पडतात आणि पडल्यानंतर जेव्हा ती जी वेळ त्यांना ट्रीटमेंट करायची असते ती वेळ निघून जाते आणि अनफॉर्च्युनेटली मग हे पेशंट हॉस्पिटलमध्ये येऊन सुद्धा त्यांना ब्रॉड डेड असं डिक्लेअर करावं लागतं. सर आता तुम्ही सडन कार्डियक अरेस्ट ही संकल्पना सांगितली. सडन कार्डियक अरेस्ट थांबवण्यासाठी किंवा थांबवण्यापेक्षा तसा प्रसंग आल्यावर काय करावं याचे काही प्रोटोकॉल्स आहेत सर? बिलकुल, ज्यात एक CPR ही संकल्पना आहे. बिलकुल. तर सर थोडं CPR काय आहे, ते सडन कार्डियक अरेस्ट आल्यावर कसं आपण CPR ने पेशंटचा जीव वाचवू शकतो याच्याबद्दल थोडं सांगू शकाल? बिलकुल. पण आता सगळ्यात मुख्य म्हणजे एखाद्या पेशंटला कार्डियक अरेस्ट आला हे ओळखणं फार गरजेचं, की लगेच त्याला जर का कोणी असं खाली पडलं की त्याला लगेच तिथे जाऊन विचारणं की अरे तू बरा आहेस का, काय झालं, तुला चक्कर तर नाही आली. आणि अशा वेळी काही पेशंट जे असतात ते रिस्पॉन्सच करत नाही. त्यांचं जर का आपण बघितलं तर रेस्पिरेशन थांबलेलं असतं, श्वासोश्वास थांबलेला असतो. कोणता जर का पॅरामेडिक तिथे असेल तर तो पल्स वगैरे चेक करेल तर त्याला पल्स सुद्धा मिळत नाही. तर अशा वेळी बरेच लोक काय करतात की त्यांना कांदा फोडून नाकामध्ये घेणं किंवा पाणी हे देणं, हे असं तर बिलकुल करायचं नाही आणि हार्म होतो. तर पहिली गोष्ट म्हणजे कसं आयडेंटिफिकेशन झालं की या पेशंटला आता सडन कार्डियक अरेस्ट आलेली आहे, असे गोष्टी काही न करणं की ज्या कारणाने त्याला इजा होईल, हे सगळ्यात महत्वाचं.
आणि दुसरी गोष्ट जेव्हा आपण ज्याला आपण CPR म्हणतो, कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. आता कार्डिओ म्हणजे हार्ट, पल्मोनरी म्हणजे लंग्स. तर कार्डिओ म्हणजे हार्टमधून बिटिंग चालू होणं आणि लंग्समधून श्वासोश्वास चालू होणं. याला रिसेट करणं म्हणजे रिससिटेशन असं असतं. तर बऱ्याच वेळा आपण पिक्चरमध्ये बघतो, मूव्हीजमध्ये बघतो किंवा काही सिरियल्समध्ये बघतो आणि ॲक्च्युअली असे व्हिडिओसुद्धा होतात की जेव्हा पेशंटच्या चेस्टवर कॉम्प्रेशन्स दिले जातात. त्या पेशंटच्या चेस्टवर जे आपण कॉम्प्रेशन देतो ते असे 2 हातांनी त्याच्या हार्टच्या मधोमध आपल्याला ठेवायचे असतात आणि एक प्रकारचं कॉम्प्रेशन आपल्याला द्यायचं असतं. हे कॉम्प्रेशन ज्याला आम्ही लेमॅनला समजेल या टर्ममध्ये जे आम्ही म्हणतो पुश हार्ड आणि पुश फास्ट. म्हणजे जोरात दाबा आणि फास्ट दाबा. आणि ह्या पिरियडमध्ये काय होतं की म्हणजे मेन इश्यू काय असा असतो की आपल्याला ब्रेनला होणारी इजा वाचवायची असते. हायपॉक्सिया म्हणजे ब्रेनला ऑक्सिजन न गेल्यामुळे झालेली इंजुरी ही इरिव्हर्सिबल असतो. तर ते होऊ नये म्हणून पेशंटचं हेड लो करणं, त्याला लगेच CPR म्हणजे हार्टचं पंपिंग चालू करणं आणि बऱ्याच वेळा जे माउथ टू माउथ ब्रिदिंग आहे, माउथ टू माउथ ब्रिदिंग नाही जरी दिलं आणि फक्त चेस्ट कॉम्प्रेशन जरी केले तरी सुद्धा सफिशियंट असतं. आणि नॅचरली जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपण आजूबाजूच्या डॉक्टरांकडे नेणं किंवा एखाद्या ॲम्ब्युलन्सला जसा 108 हा टोल फ्री नंबर असतो त्यांना लगेच फोन करून बोलवणं. ॲम्ब्युलन्स एकदा आली की ते तिकडनं टेक ओव्हर करतात. तर हा जो 10-15 मिनिटाचा काळ आहे की जोपर्यंत कोणी ट्रेनी तिथे येत नाही आणि जोपर्यंत आपण त्या पेशंटला टेक ओव्हर करत नाही तोपर्यंत असं काही करणं की त्या पेशंट नाही तर बरेच लोक त्यांना बसवतात, खुर्चीवर बसवतात. तर खुर्चीवर बसल्या कारणाने पुन्हा डोकं वर जातं. जे ब्लड असतं ते पुन्हा पायांकडे बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी खाली चाललं जातं. म्हणजे आपण जो पुश करतो हो, त्याच्याने आपण हार्टला जे रक्त आहे हार्ट पाशी ते ब्रेनकडे पंप झालं पाहिजे. बिलकुल. आपला हा मोठो असतो. बिलकुल. आणि त्या पर्टिक्युलर 1 मिनिटाच्या किंवा जेवढं काही आपण वेळ ते करणार हो. तेवढ्या वेळाच्या काळात आपण वाट बघतो की हे हृदय पुन्हा सुरू झालं पाहिजे. पुन्हा सुरू झालं पाहिजे. सुरू जरी नाही झालं तरी सुद्धा ब्रेनला किंवा महत्वाचे जे ऑर्गन्स आहे रक्त यांना मिळत मिळत राहिलं पाहिजे. हा सगळ्यात मोठा त्याच्या मागचा. अच्छा. तर म्हणजे असं आपण म्हणू शकतो की सडन कार्डियाक अरेस्ट, हो, अचानक कुणी अशा पद्धतीने पडलं तर सगळ्यात पहिले आपण CPR हा विषय आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. बिलकुल. आणि तो त्या CPR देऊन त्याचं ब्रेन पर्यंतचा रक्ताचा पुरवठा सुरू ठेवत राहिला पाहिजे. सुरू ठेवत राहिला आणि कुणाची मदत तातडीने, कारण की ही इमर्जन्सी आहे, तर तातडीने मदत घेतली पाहिजे. बिलकुल. हेल्थ केअर 108 नंबर असेल किंवा जवळचं हॉस्पिटल असेल. आणि जर हे सगळे प्रोटोकॉल्स आपण जर पाळले तर आपण सडन कार्डियाक अरेस्ट मध्ये सुद्धा पेशंटचा जीव बिलकुल वाचवू शकतो. नक्कीच वाचवू शकतो. असे एक्झाम्पल झालेले आहेत की जे रोडवरच्या लोकांनी त्यांना मदत केली. काही लोकांनी हॉस्पिटलमध्ये फोन केले, काही लोकांनी ॲम्ब्युलन्स बोलवली. तोपर्यंत काही लोकांनी त्यांना चेस्ट कॉम्प्रेशन दिले आणि पेशंट आल्यानंतर त्यांना पर्टिक्युलर मेडिसिन दिल्यानंतर ते पेशंट चांगले सुद्धा झाले. असे सुद्धा एक्झाम्पल नक्कीच आहेत. सर, आता पुढचा टप्पा, आता आपण ना स्ट्रेस, तुम्ही हा विषय बोललात. बिलकुल. सध्याचं लाईफस्टाईल असं आहे की आमचं, मी असं सोप्या भाषेत सांगेल की टार्गेट ओरिएंटेड लाईफस्टाईल आहे. हो. पर्सनल टार्गेट्स, प्रोफेशनल टार्गेट्स, आणखीन काय रिलेशनशिप टार्गेट्स असतील. आणि टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त स्ट्रेस घ्यावा लागतो. आता या स्ट्रेसमुळे एक कंडिशन तयार होते, कारण की आपण आता डिस्कस करणार आहे या सगळ्यांच्या सिम्पटम्स बद्दल. बिलकुल. तर एक सिम्पटम्स जे मी स्वतः पण एक्सपिरियन्स केले आहे आणि खूपदा बघतो मी की लोक एक्सपिरियन्स करतात की अचानक हृदयाची गती वाढते, घाम यायला लागतो. जनरली आम्ही ऐकलंय की हे हार्ट अटॅकचे सिम्पटम्स आहेत. बरोबर. आणि चक्कर आल्यासारखं वाटतं, डोळ्यासमोर अंधारी येते आणि मग ते काहीतरी पॅनिक अटॅक निघतो. बिलकुल. ठीक आहे. तर आता सर, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की हा पॅनिक अटॅक काय, खूप शॉर्ट मध्ये, तो हार्टशी संबंधित आहे का? आणि हार्ट अटॅक, ज्याला आपण कोरोनरी आर्टरी डिसीज जे आपण पहिले समजून घेतलं, त्याचे सिम्पटम्स काय आहेत? बिलकुल. एकदम खूपच महत्वाचा प्रश्न आहे. असे पेशंट्स हे ओपीडी सुद्धा येतात आणि इमर्जन्सी सुद्धा होते. आता पॅनिक अटॅक आणि हार्ट अटॅक सिम्पटम्स ऑलमोस्ट 90% सिमिलर असतं. कारण पेशंट काही करत नाहीत, बसले आहेत आणि सडन त्यांना सिम्पटम्स चालू झाले. स्वेटिंग होतं, कोल्ड स्वेट ज्याला म्हणतो, किंवा म्हणजे एसी चालू आहे, सगळं काही चालू आहे तरी सुद्धा ते घाम त्यांना येतो. त्यांना समजत नाही काय होतं. अनइझीनेस हे वाटणं त्यांना फार चालू, की मला माहिती नाही काय होतंय पण काहीतरी होतंय, तुम्ही मला डॉक्टरांकडे न्या.
हा एक त्याच्या मागचा हे असतो. आता हे जे पॅनिक अटॅक असतात ना, याला एक प्रकारचा स्ट्रेसर असतो. युजुअली स्ट्रेसर असतो. स्ट्रेसर म्हणजे काय, की कधी घरी कलह असतात, भांडणं असतात किंवा ऑफिसमध्ये बॉस कोणत्या एम्प्लॉईला रागवतो किंवा सडन त्यांना काहीतरी टास्क दिला जातो, की अरे उद्या इन्स्पेक्शन आहे, मीटिंग आहे, हा टॉपिक आहे, हा तुला प्रिपेअर करायचा आहे आणि उद्या तुला प्रेझेंट सुद्धा करायचा आहे आणि त्याच्यावर तुझं डिपेंड राहील की तुझं इन्क्रिमेंट आहे किंवा इव्हन तुला जॉबवर ठेवायचं की नाही ठेवायचं. तर अशा वेळी काय होतं की युअर बॉडी गेट्स अ शॉक. तुमच्या ब्रेनला सुद्धा एक शॉक मिळतो आणि हा जो शॉक आलेला असतो हा तुम्ही किती अकोमोडेट करता, त्याला किती तुम्ही सहन करू शकता याच्यावर डिपेंडंट असतं. आणि एक नॉर्मल अमाऊंट ऑफ स्ट्रेस इज नेसेसरी इन लाईफ ऑल्सो. पण असा जो सडन आणि सिव्हिअर स्ट्रेस आलेला असतो अशा वेळी बॉडी आणि ब्रेन गिव्हअप करतं. तेव्हा तेच त्यांना सहन होत नाही. किंवा आपण बऱ्याच वेळा बघतो की कोणी निकटवर्ती असतो, त्याची अचानक मृत्यू होते, ॲक्सिडेंट असेल किंवा दुसरं काही असेल. ती न्यूज घरी माहिती पडते. ती न्यूज घरी माहिती पडल्यानंतर लगेच त्यांचे रिलेटिव्ह थोडेसे पॅनिक अटॅकमध्ये जातात. त्याच्यामुळे स्ट्रेसर हा युजुअली पॅनिक अटॅकमध्ये असतो. आणि आपल्याला बऱ्याच वेळा पेशंट आणि पेशंटचे रिलेटिव्ह सांगतात, की नाही सर सकाळी त्याला आई रागवली, सकाळी त्याला हे झालं, त्याचा बॉस रागवला, त्याने कामाचं खूप टेन्शन घेतलं, त्याने तो 3 दिवस झोपलाच नाही. हे नक्की त्याला स्ट्रेसरमध्ये असतं. आता याच्याविरुद्ध हार्ट अटॅकमध्ये काय असतं, की हार्ट अटॅकमध्ये युजुअली स्ट्रेसर मिळत नाही असा. आहे ना. आणि अक्षरशः खरंच बसल्या-बसल्या सकाळी उठताना काही-काही लोकांना तर योगा करताना सुद्धा हार्ट अटॅक याची पॉसिबिलिटी राहते. कारण हार्ट अटॅक हा जो असतो हा अर्ली मॉर्निंगमध्ये जास्त असतो. त्याचे कारण सुद्धा आपण बघूयाच. पण नक्कीच आताचा जो प्रश्न आहे, की पॅनिक अटॅक व्हर्सेस हार्ट अटॅकला कसं डिफरन्शिएट करावं? पेशंट लेव्हलला किंवा रिलेटिव्हज किंवा पेशंटच्या नातेवाईकांच्या लेव्हलला डिफरन्शिएट करणं, या दोघांना वेगवेगळं करणं खरंच कठीण आहे. त्याच्यामुळे मी नेहमी पेशंटला असं सजेस्ट करतो, की असं तुम्हाला असेल तर नक्कीच तुम्ही हॉस्पिटलमध्ये या. एक ईसीजी फक्त करून घ्या. जेव्हा तुम्ही ईसीजी करता, जेव्हा खरंच हार्ट अटॅक आलेला असतो, ईसीजीमध्ये लगेच दिसतं आपल्याला, की हार्ट अटॅक आलेला आहे का? हार्ट अटॅक आलेला असेल तर किती सिव्हिअर आहे, किती सिरियस आहे ते सुद्धा कळतं. आणि पॅनिक जर का अटॅक असेल तर नक्कीच ईसीजी नॉर्मल असतो. काही पेशंट असे सुद्धा म्हणतात किंवा काही क्वेश्चन्स मला असे सुद्धा म्हणतात, की सर अर्ली स्टेजेस ऑफ हार्ट अटॅकमध्ये सुद्धा ईसीजी नॉर्मल नसतो का? नक्कीच तो नॉर्मल असतो. त्याच्यामुळे मग नॉर्मल असतो. काही हार्ट अटॅकमध्ये इनिशियल स्टेजेसमध्ये ईसीजी सुद्धा नॉर्मल होऊ शकतो. तर मग त्यासाठी काही ब्लड तपास आम्ही करतो किंवा ज्याला आम्ही म्हणतो ना सिक्वेन्शियल ईसीजी. सिक्वेन्शियल ईसीजी म्हणजे काय, की पेशंट आला, त्याला आल्याबरोबर त्यांचा आम्ही ईसीजी काढला, त्यांना बेसिक जी प्रायमरी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट दिली, त्याचा अर्ध्या तासाने पुन्हा ईसीजी करतो, त्याचा पुन्हा 1 तासाने ईसीजी करतो आणि ते आम्ही बघतो की हे ईसीजी बदलत जात आहे की बदलत जात नाहीये. आता ही हार्ट अटॅकची प्रोसेस समजा चालू झाली, की तो ईसीजी बदलत जातो. अच्छा. तो इव्हॉल्व होत जातो. तो आपल्याला आणखीन हार्ट अटॅकबद्दल सांगत जातो, की हार्ट अटॅक या नसमध्ये आला असेल, हार्ट अटॅक इतका सिव्हिअर असेल, हे ईसीजी बदलत जातात. पॅनिक अटॅकमध्ये युजुअली ईसीजी बदलत नाही. सर म्हणजे सोपं आहे, की हार्ट अटॅक आला असा डाऊट आला असेल तर तो पॅनिक अटॅक असू शकतो. एकदा जवळच्या हॉस्पिटलला जाऊन ईसीजी करून घेणं नक्कीच आवश्यक जवळच्या आहे. हॉस्पिटलमध्ये जाणं आणि ईसीजी करून घेणं हे मस्ट आहे. सर आता आपण ना हार्ट अटॅकचे सिम्पटम्स खूप शॉर्टमध्ये एक 5 किंवा 6 सिम्पटम्स आपण बिलकुल. समजून घेऊ. बिलकुल. सर पहिला सिम्पटम्स काय हार्ट अटॅकचा सर? 4 कार्डिनल सिम्पटम्स 4. म्हणलेले आहे. हां. सगळ्यात महत्त्वाचा सिम्पटम म्हणजे ब्रेथलेसनेस, ज्याला आपण दम लागणं दम लागणं. असं म्हणतो. आता हा दम लागणं बसल्या-बसल्या सुद्धा असू शकतो किंवा चालता-फिरता सुद्धा असू शकतो. त्याची क्लासिफिकेशन त्या हिशोबाने केलेलं आहे. दुसरा जो सिम्पटम आहे तो म्हणजे चेस्ट पेन. आता चेस्ट पेन सुद्धा हे खूप इंटरेस्टिंग सिम्पटम आहे. आता पेशंट असं म्हणतात, की सर इथे दुखतंय, इथे दुखल्यासारखं वाटतं, इथे दुखल्यासारखं. जेव्हा ते पिन पॉइंट दाखवतात ना, की इथे दुखल्यासारखं आहे, ही युजुअली हार्ट अटॅक नसतो. हे युजुअली मसलचं दुखणं असतं. काही बकेट उचलली किंवा काही वजनी सामान उचललं, एका साईडने हात करून झोपलेली, तो मसलवर तणाव येतो आणि तो दुखतो. जेव्हा हार्टचं जे चेस्ट पेन असतं ना, तेव्हा पेशंट काय बोलतात, की सर छातीमध्ये जड वाटतं, छातीला दबाव आल्यासारखं वाटतं. काही पेशंट तर अत्यंत गमतशीरमध्ये असं म्हणतात, की सर मला असं वाटतं, की माझ्या छातीवर कोणतरी बसलाय, असा दबाव. आणि ते नक्कीच असं सांगू शकत नाही. म्हणून त्यांना विचारते कुठे दुखतं? सर माहिती नाही, इथे पूर्ण असं छाती अशी पकडल्यासारखी वाटते घट्ट. हे खूपच इम्पॉर्टंट सिम्पटम आहे. असं जर का सिम्पटम असेल आणि पर्टिक्युलरली जेव्हा पेशंट म्हणतो, की सर चालल्यानंतर जास्त होतं, बसल्यावर थोडं कमी वाटतं, असं म्हटलं, की नक्कीच हे हार्टचा प्रॉब्लेम असतो. तिसरी गोष्ट ज्याला आपण म्हणतो चक्कर येणं.
जेव्हा पेशंटला चक्कर यायला लागते तेव्हा नॅचरली हार्टचं पंपिंग कमी झालेलं असतं, किंवा जे आपण आधी डिस्कस केलं अरिथमिया, हार्टचं बिटिंग एकदम कमी किंवा एकदम जास्त झाल्या कारणाने हार्टमधून जे ब्लड निघतं ब्रेनला ते व्यवस्थितरित्या पोहोचत नाही, त्या कारणाने पेशंटला डोळ्यासमोर अंधारी येणं लागतं. आणि सेम त्यालाच पूरक असलेले जे सिम्पटम आहे ज्याला आम्ही पॅल्पिटेशन्स म्हणतो, छातीमध्ये धडधडी होणं, बटरफ्लाय फिलिंग किंवा अनइझी वाटणं, हे 4 सिम्पटम्स फार महत्वाचे आहेत. आणि सर डाव्या हात दुखणं किंवा आणखीन काय? बिलकुल जसं आता डावा हात दुखणं जो एक कार्डिनल सिम्पटम म्हणला एंजायनाचं, की डावा हात पर्टिक्युलरली आतला भाग, बाहेरचा आतला भाग हा दुखणं, त्याच्या सोबत छाती दुखणं, हा एक टिपिकल एंजायना ज्याला आपण म्हणतो की हे हार्टचं दुखणं असू शकतं, असं त्याच्या मागे म्हटलेलं आहे. नक्कीच. आणि सर याच्याशिवाय आणखीन काही असे वॉर्निंग साईन्स असतात का? हे तर ड्युरिंग हार्ट अटॅक आहे, म्हणजे हार्ट अटॅक आला मग हे सिम्पटम्स आले. बिलकुल. पण हार्ट अटॅक येऊ घातलेला आहे, तर त्याच्या आधी काही सिम्पटम्स असतात? बिलकुल सिम्पटम्स असतात. आता जेव्हा पेशंट मॉर्निंग वॉकला जातात, की समजा एखादा पेशंट 20 मिनिटं चालतो किंवा 1 किलोमीटर चालतो, त्यांना असं लक्षात येतं की मी 20 मिनिटं आता चालू शकत नाहीये, थकवा यायला लागलेला आहे, की मी आधीच चालू शकत होतो आता नाही चालत आहे. बऱ्याच वेळा पेशंट टाळाटाळी करतात की मी काल झोपलो नाही, काल बाहेर खाल्लं, काल मी ट्रॅव्हलिंग करून आलो म्हणून नसेल होत, कमी ऑफिसचं टेन्शन घेतलं, अशा कारणाने ते दुर्लक्ष करतात. पण हा एक सिम्पटम असतो. त्यानंतर चालताना दम लागणं, चालताना छातीमध्ये जडपणा येणं, छातीमध्ये भारीपण वाटणं, चालताना चक्कर येणं, हे प्रिमॉनिटरी सिम्पटम्स असतात. आणि नक्कीच जेव्हा अशी सिम्पटम्स आले की नक्कीच आपल्या डॉक्टरांना भेटणं आणि भेटल्यानंतर त्याचं शहानिशा करून घेणं फार गरजेचं आहे. सर आता एक सिम्पटम्स म्हणजे आपण मुद्दाम ते सिम्पटम्सचं डिस्कशन करतोय म्हणून असं अनेक पेशंट्सकडनं किंवा लोकांकडनं ज्यांना हार्ट अटॅक येऊन गेले एक ऐकलं की ऍसिडिटी सारखं वाढत होतं रात्रभर, बिलकुल. म्हणजे रात्रभर जळजळ होत होती. तर हे एक सिम्पटम्स आहे का? आणि हे सिम्पटम्स कुठल्या स्तरावर असतं? बिलकुल. आता जसं आपण म्हटलं की छाती दुखणं, चक्कर येणं, छातीमध्ये धडधड होणं आणि दम लागणं, यांना टिपिकल सिम्पटम असं म्हणतात. टिपिकल म्हणजे कसं की 70% लोकांना हे सिम्पटम असतं की हार्टचा असतो. आता 30% जे उरलेले लोक आहेत, पर्टिक्युलरली ज्या पेशंटला डायबिटीज आहे, अनकंट्रोल्ड डायबिटीज, काही जे पेशंट एल्डरली आहेत, मोर दॅन 70 इयर्स, आणि फिमेल पेशंट्स, लेडीज पेशंट, अशा पेशंट्समध्ये एटिपिकल सिम्पटम्स येतात. अच्छा. एटिपिकल सिम्पटम म्हणजे काय? पाठ दुखणं, दात दुखणं, म्हणजे दात दुखण्यापासून ते अगदी बेंबीपर्यंत हार्टचं दुखणं असू शकतं, नाही ना. जळजळ होणं, पर्टिक्युलरली अशी जळजळ जी तुम्ही काही अँटॅसिड आपण घेतो, इनो घेतो किंवा गरम पाणी पितो किंवा निंबू पाणी पितो तरी सुद्धा ही ऍसिडिटी जात नाही किंवा थोडी कमी पडते पण पूर्णपणे जात नाही. तर नक्कीच हे जे सिम्पटम्स असतात हे नक्कीच अटिपिकल सिम्पटम्स असं याला म्हणतात. आणि जेव्हा ही ऍसिडिटी प्रोलॉंग्ड असते, ही ऍसिडिटी एक विचित्र प्रकारचा त्याच्यामध्ये अनइझीनेस असतो. सर ऍसिडिटी असते का ती? बिलकुल ही ऍसिडिटी असते. अच्छा. आणि हे सुद्धा एक हार्ट अटॅकचं सिम्पटम आहे. आणि ही किती वेळ ऍसिडिटी असेल आणि कंट्रोल होत नसेल तर आपण हार्ट अटॅक? नाही, नॅचरली आता जेव्हा एखाद्या पेशंटला ऍसिडिटी सारखी ऍसिडिटी आहे, खरंच ऍसिडिटीमुळे झालेली आहे, हे पेशंट युजली 1 तासामध्ये रिस्पॉन्ड करतात ओरल मेडिसिन्सला. ओरल मेडिसिन समजा गेली, सिरप घेतलं किंवा इनो घेतलं, तासाभरांना बरं कंट्रोल होऊन जाते, बरं वाटतं. पण आता हार्ट अटॅकचे पेशंट असतात त्यांना बरं वाटत नाही, ते तळमळ करतच असतात. त्यामुळे असं जर का ऍसिडिटी वाटतं की जी अनयुज्युअल आहे, ही नेहमीसारखी ऍसिडिटी नाही आहे, तर याला टाळाटाळ न करता डॉक्टरांकडे येणं आणि ते चेक करून घेणं हे कधीही योग्य असतं. बरोबर. सर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येतोय आपल्या या सगळ्या डिस्कशनच्या. आपण समजून घेतलं की ही कोरोनरी आर्टरी डिसीज, हा सडन कार्डियाक अरेस्ट, हे सिम्पटम्स. ट्रीटमेंट्स तर सर सगळ्यांना माहितीच असतं की डॉक्टरांकडे केलं, एन्जिओग्राफी केल्यावर एन्जिओप्लास्टी किंवा बायपास किंवा आणखीन काय असतील. पण सर आम्हाला प्रिव्हेन्शनवर डिस्कस करायचं. बिलकुल. तर लास्ट सेगमेंट आहे प्रिव्हेन्शन. तर सर प्रिव्हेन्शनवर काय सांगाल की हे सगळं प्रिव्हेंट करू शकतो का? कुठल्या वयापर्यंत प्रिव्हेंट करू शकतो? येस, वयाचं काही बंधन नाही. आता तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा ऐकलं असेल की माझे आजोबा 90 वर्षापर्यंत जगले आणि त्यांना कधी हार्टचा त्रास झाला नाही, त्यांना बीपीचा त्रास झाला नाही, त्यांना शुगर झालं नाही, आहे ना. तर वयाचं त्याच्यामध्ये असं पर्टिक्युलर बंधन नाही. जसं मी म्हटलं की लाईफस्टाईल चेंज होणं, हेल्दी लाईफस्टाईल असणं. आता हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे काय? हेल्दी लाईफस्टाईलचे भरपूर सारे कंपोनेंट्स असतात. जसं आता आपला टेबल आहे, टेबलला जसे 4 पाय असतात, तर त्याच्यामध्ये मी सगळ्या पेशंटला म्हणतो की एक डाएट म्हणजे तुमचं असलेलं न्यूट्रिशन जे तुम्ही घेता,
जे शरीराला तुम्ही पोषक तत्व देता तो एक पाय. दुसरा जो पाय असतो तो एक्झरसाईजचा. आता एक्झरसाईज म्हणजे काय? आता एक्झरसाईज लोकांना कसं वाटतं ना, की सर मी तर ऑफिसमध्ये भरपूर फिरतो. माझं ऑफिस 2 किलोमीटर आहे, मी चालतच जातो. सो दॅट इज नॉट एक्झरसाईज. दॅट इज व्हॉट वी कॉल इट एज अ फिजिकल ॲक्टिव्हिटी. तर आता फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि एक्झरसाईजमध्ये डिफरन्स हवा. आता एक्झरसाईज म्हणजे काय, की एक्झरसाईज इज टाईम बाउंड. टाईम बाउंड म्हणजे काय, किंवा मी आज 20 मिनिटं एक्झरसाईज करेल, मी 2 किलोमीटर चालेल, किंवा मी आज बॅडमिंटन खेळेल. दॅट इज व्हॉट वी कॉल इट एज अ टाईम बाउंड. त्यानंतर एक्झरसाईज जी असते इंटेन्शनल असते. इंटेन्शनल म्हणजे काय, जाणीवपूर्वक. जाणीवपूर्वक म्हणजे आता हे जे ऑफिसमध्ये आपण फिरतोय जाणीवपूर्वक नाही फिरत नाही, गरज आहे. आपलं काम आहे त्यामुळे आपण फिरतो. ना पायऱ्या चढणं उतरणं, मला ऑफिसला जायचं येणं, हे आता एक्झरसाईज जी असते जाणीवपूर्वक. जाणीवपूर्वक म्हणजे काय, माइंड बॉडी आणि सोल यांचं एकत्र येऊन तुम्ही जी फोकस्ड ऍक्टिव्हिटी करता त्याला आपण एक्झरसाईज असं म्हणतो. आणि तिसरी डेफिनेशन असते एक्झरसाईज इज इन्क्रिमेंटल. इन्क्रिमेंटल म्हणजे काय, त्याच्यात वाढवत की आज मी 20 मिनिटं एक्झरसाईज केली, फेब्रुवारी पूर्ण महिना मी 20 मिनिटं करणार, मार्चमध्ये मी 25 मिनिटं करेल, मग मी एप्रिलमध्ये 30 मिनिटं करायचा प्रयत्न करेल. ही जी इन्क्रिमेंटल, आता इन्क्रिमेंटल डिस्टन्समध्ये असू शकतं, इन्क्रिमेंटल टाईममध्ये असू शकतं, इन्क्रिमेंटल इंटेन्सिटीमध्ये असू शकतं. किंवा मग आज मी तर साधा चाललो, आता मी थोडीशी स्पीड वाढवेल, आता मी थोडं मध्ये जॉगिंग करेल, मी थोडं रनिंग करायचा प्रयत्न करेल. ह्या इन्क्रिमेंटल जर का ह्या 3 याचं जे कॉम्बिनेशन आहे, इंटेन्शनल, टाईम बाउंड आणि इन्क्रिमेंटल, तेव्हा ती एक्झरसाईज होते. तर हा जो टेबलचा दुसरा पाय आहे हा मात्र एक्झरसाईजचा. आता तिसरा पाय म्हणजे काय, रिकव्हरी. रिकव्हरीला आम्ही काय म्हणतो, स्लीप किंवा रिकव्हरी. स्लीप ही तेवढी महत्वाची आहे, कारण स्लीपमध्ये आपण फिजिकली प्लस मेंटली रिकव्हर होतो. जेव्हा म्हणून बऱ्याच वेळा पेशंटनं 8-8 तास झोपतात, पण त्यांची झोप क्वालिटी नसते आणि ते सकाळी उठून त्यांना असं वाटतं की माझी झोपच पूर्ण झाली नाही, मला आणखीन थोडं, मला आज ऑफिसमध्ये सुट्टी हवी, मला आज काम करावंसारखं वाटत नाही. दॅट मीन्स दॅट दे आर नॉट मेंटली रिकवर्ड. दे माइट बी रिकवर्ड फिजिकली, पण मेंटली रिकवर्ड होत नाही. त्यामुळे क्वालिटी स्लीप घेणं हे फार आवश्यक आहे. बरोबर. आणि चौथा जो पाय आहे तो म्हणजे स्ट्रेस. आता स्ट्रेस हे मेजर केलं जाऊ शकत नाही. आपण बीपी मेजर करतो, आपण शुगर मेजर करतो, आपण सगळं काही पॅरामीटर्स आहे, कोलेस्ट्रॉल आहे, सगळं काही मेजर करतो, पण कोणत्या प्रकारचा स्ट्रेस हा किती घेतो आहे हे आपण मेजर करू शकत नाही. हे पेशंटच कळायचं असतं. बरोबर. की मला या गोष्टीचा आता त्रास होतोय, मला हे स्ट्रेस खूप होऊन राहिलं या गोष्टीचा, तर मी ही गोष्ट अवॉइड करतो. बरोबर. हे जेव्हा 4 पाय टेबलचे जेव्हा सुदृढ असतात, सक्षम असतात, तेव्हा तो टेबल सरळ राहतो. एक जरी पाय वीक झाला की तो टेबल डगमगतो, हलत राहतो. आणि तो पाय जोपर्यंत तुम्ही ठीक करणार नाही, बाकीचे 3 पाय तुम्ही कितीही चांगले करा, तो वीक झालेला पाय तुम्ही जोपर्यंत ठीक करणार नाही तोपर्यंत तो टेबल हलतच राहील. त्यामुळे पेशंट बरेच म्हणतात की सर मी तर एक्झरसाईज करतो, मी तर बाहेरचं जेवणच करत नाही, मी तर सगळं काही हे करतो, पण तुझा स्ट्रेस किती आहे, तुझं क्वालिटी स्लीप आहे का? मग अशा आपण प्रश्न जेव्हा विचारतो तेव्हा मग त्यांच्याकडे त्याचे उत्तरं नसतात. आणि मग तेव्हा समजतं की हा जो आजार त्यांना झालेला आहे हा या गोष्टींमधून झालेला आहे. कारण ह्या आजाराला आपण मल्टीफॅक्टोरियल म्हणतो. जसं आता ट्युबरकुलोसिस हा एका बॅक्टेरियानी होतो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस, हा याचं इन्फेक्शन झालं की टीबी होणार. कोरोना या व्हायरसचं इन्फेक्शन झालं की कोरोना व्हायरसचा न्यूमोनिया होणार, असं जे आपण म्हणतो. पण आता हार्ट हा जो आहे हा मल्टीफॅक्टोरियल आहे, हा कोणत्या एका गोष्टीने झालेला नसतो. मल्टिपल फॅक्टर्स येतात, मल्टिपल फॅक्टर एकमेकांशी इंटरॅक्ट करतात आणि त्याचा मग जो रिझल्ट असतो त्याला हार्टमध्ये असतो. सर आता ना मी काही प्रश्न काढून आणले आहेत. ते प्रश्न म्हणजे काइंड ऑफ तुम्हाला म्हणजे जे मला ॲज अ लेमन पडले की हे या गोष्टी हार्टसाठी चांगल्या आहेत की वाईट आहे. बिलकुल. तर मी ते तुम्हाला रॅपिड फायर राऊंड. हां, रॅपिड फायर काइंड ऑफ मला जाणून घ्यायचं आहे की हे चांगलं आहे की काय, मला तुम्ही सांगा. बिलकुल. सर कॉफी हार्टसाठी चांगली असते की वाईट? मी कारण देतो याचं, कारण की आम्ही आता कॉर्पोरेट स्टाईल जगतोय. आमच्याकडे आमच्याच ऑफिसमध्ये 4 वेळा कॉफी होते. करेक्ट. बघ, कॉफी ही हार्टसाठी चांगली असते व्हेन इट इज कन्झ्युम इन मॉडरेशन. व्हॉट डू यू मीन बाय मॉडरेशन? 2 to 3 कप इज ओके. दिवसांना 2 ते 3 कप आहे ना. ओके. बट जेव्हा तुम्ही गोष्टीचं ओव्हर करता, ओव्हर ट्रेनिंग असो, एक्झरसाइज मध्ये ओव्हर इटिंग असो किंवा ओव्हर कॉफी असतो, ही नॅचरली हानिकारकच असते. कारण कॉफी हार्ट रेट वाढवते, कॉफी एक प्रकारचा स्ट्रेस तयार करतं, कॉफी ब्रेनमध्ये सुद्धा ब्रेनला स्टिम्युलेट करतं. म्हणून झोप येऊ नये म्हणून लोक कॉफी पितात, कारण ब्रेन स्टिम्युलेट होतो. तर त्याचं रिझन तेच की किती मग आवश्यक आहे, तर 2 ते 3 कप नॅचरली कॉफीचं जे म्हटलेलं आहे हे योग्य असतं, पण त्याच्यावर नको. सर आता आमच्याकडे ऑफिसमध्येच ब्रेकमध्ये आमचे सहकारी पॅक्ड फूड काहीतरी आणतात, चिप्स आणि हे
पण ते मॉडरेट खातात एखाद दुसरं, पण हे किती चांगलं आहे वाईट आहे हार्टसाठी? नाही, बिलकुलच नाही, शून्य. शून्य. म्हणजे रिफाईंड कार्बोहायड्रेट किंवा पॅक फूड ऑलवेज शून्य. हे बिलकुलच कोणत्याच परिस्थितीमध्ये खायला नकोत. कारण ते जेव्हा तुम्ही पॅक केलेले आहेत त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात. त्याच्यामध्ये काही असे ट्रान्स फॅट्स असतात की जे कधीच आपल्या हार्टला योग्य राहत नाहीत आणि कोणत्याही प्रकारचं पॅक फूड हे योग्यच नाही. साखर. साखर, जेव्हा आपण साखर हा शब्द वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये गूळ सुद्धा येतो, मग शुगर फ्री सुद्धा येतं, कारण साखर ही टेस्ट आहे ना. जर का आपण असं म्हटलं की साखर आपल्या शरीराला आवश्यक आहे का की नाही आहे, तर साखर तसं शरीराला आवश्यक नसते. कारण साखर हे एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे. इट इज अ सिम्पल कार्बोहायड्रेट जे लगेच शरीरामध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि तुमचं ब्लडची जी शुगर लेवल आहे ती लगेच वाढते. तर अगेन मी असं म्हणेल की एकदम साखर खाणं, अचानक साखरेचा इंटेक शरीरामध्ये होणं हे सुद्धा रॉंग आहे. सिंपल साखरेचा इंटेक बंद होणं, इंटेक होणं, अच्छा, अचानक intake अचानक होणं म्हणजे intake अचानक होणं. साखर वाढणं शरीरात. म्हणजे आता जसं आता कोणी पेढे आणतं, 10 पेढे खाऊन टाकले, दॅट इज नॉट रॉंग. मग एकही पेढा खायला नको का? नाही, नॅचरली एक पेढा खायला काही हरकत नाही आहे. तेच तिथेच हा सुद्धा तिथेच हे आला की मॉडरेशन. आणि हे मॉडरेशन काय असते हे आपल्याला समजायला हवं. सर, किती साखर खाऊ नये, किती साखर खावी असं काय सांगाल? कमीत कमी साखर आपण घ्यायला हवी, कमीत कमी. ते मी म्हणेन जेवढं शक्य आहे तेवढं कमी. आणि काही तर पेशंट्स असे असतात किंवा काही लोक असे असतात की जे 0 शुगर इंटेक करतात. आणि 0 शुगर इंटेक अचीव्ह करणं हे पॉसिबल आहे आणि केलं तर शरीरासाठी उत्तम आहे. ग्रेट, ग्रेट. झोप. झोप सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर. 1/3 आपलं आयुष्य जे आहे म्हणजे 33% आपण झोपेत घालवतो. आमची तर 50% आहे सर. नाही, क्वालिटी झोप. हा. क्वालिटी झोप असणं फार आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही झोपता आणि सकाळी उठता तेव्हा तुम्ही डिटर्मिनेशनने उठता की आज मला काहीतरी करायचं आहे, आज मी एक्झरसाईज करणार आहे. आता जेव्हा उद्या तुमचा बर्थडे असतो किंवा उद्या तुम्हाला कुठे एक्झरसाईजला, कुठे बाहेर फिरायला, गोव्याला जायचं आहे किंवा कुठे तुम्हाला टुरिंगला जायचं आहे, तुम्हाला कोणत्या विशिष्ट व्यक्तीला भेटायचं असतं, तेव्हा तुम्ही एक एनर्जेटिकली उठता. तशी झोप नेहमी असायला हवी की एक डिटर्मिनेशननी आपण उठलो, फ्रेश झालो, ती महत्वाची झोप. सर, इंटरनेटवर आणखीन एक ट्रेंड चालतो डार्क चॉकलेटचा. बरोबर. डार्क चॉकलेट आणि हार्ट काय संबंध सर? बघ, डार्क चॉकलेट म्हणजे काय, म्हणजे कोका बीन्स असतात. हे कोका बीन्सला ते आफ्रिकेमध्ये आधी मिळाले, ते त्यांना फर्मंट केले, ते फर्मंट केल्यानंतर त्यांचं पावडर किंवा सिरप तयार केलं आणि मग ते खायले. तर त्याच्यामध्ये एक फ्लॅव्हिनॉइड नावाचा कंपाऊंड असतो. हा जो फ्लॅव्हिनॉइड असतो, हा फ्लॅव्हिनॉइड आपला मूड स्टॅबिलाइज करतो, हा ब्रेनमध्ये चांगले हे करतो. आणि असं म्हणतात की हार्टमध्ये सुद्धा काही असे पदार्थ तयार करतो की ज्यांनी हार्ट हेल्थ सुद्धा राहते. तर येस, डार्क चॉकलेट हे तितके डार्क नसतात, ते चांगले असतात. तर किती डार्क, तर 70% आणि त्याच्यावर. 70% डार्क चॉकलेट आणि त्याच्यावर. आता समजा तू चॉकलेट जर का डार्क चॉकलेट जर का बघितलं तर त्याच्यात पर्सेंटेज लिहिलेले असतात. 55%, 99%, 70% आणि त्याच्यावर हे आपल्या शरीरासाठी योग्य असतात. म्हणजे कमर्शियल चॉकलेट्स आहेत की ज्यांच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह आहे, ज्यांच्यामध्ये शुगर टाकलेली असते टेस्ट येण्यासाठी. कारण टेक्निकली डार्क चॉकलेट्स आर बिटर, कडू असतात. आणि आपण कसं एक चॉकलेट म्हटलं की आपल्याला एक डेझर्ट, आपल्याला एक चॉकलेट म्हणजे गोड हा एक आपल्या मनाचा हे असतो. तर 70% त्याच्यावर जर का आपण डार्क चॉकलेट जर का घेतली देन इट इज हेल्दी. बट येस, कमर्शियल चॉकलेट्स आर नॉट गुड. आणि प्रोटीन आणि हार्ट हो, यांचा काय संबंध आहे? तेच आता जसं जेव्हा हे लोक एक्झरसाईज करतात, एक्झरसाईज करताना काय होतं की मसल्स ब्रेकडाऊन होतात. एक मायक्रोट्रॉमा आपल्या मसलमध्ये होतो. आता हा मायक्रोट्रॉमा जो आहे हा आपल्याला भरून काढायचा असतो. मग अशा वेळी काय करतात की डायटरी प्रोटीन. आता डायटरी प्रोटीनमध्ये आपण जर का गेलो तर मग व्हेजिटेरियन सोर्स आणि नॉन व्हेजिटेरियन सोर्स. आता हे जे भरून काढता काढता जसं असं म्हणतात की 1 ग्राम पर kg असं आपल्याला प्रोटीन डेली हवं असतं. आणि जेव्हा तुमचं जे एक्झरसाईज आहे, तर मग एक्झरसाईज जेव्हा तुम्ही करते, तुमची इंटेन्सिटी किती आहे एक्झरसाईजची त्याच्यावर डिपेंड करतं की तुम्हाला प्रोटीन इंटेक किती हवा असतो. 1.5 ग्राम ते 2 ग्राम पर kg सुद्धा जाऊ शकतो डिपेंडिंग ऑन द एक्झरसाईज, व्हॉट यू आर एक्झरसाईज यू आर डुईंग. आता बऱ्याच वेळा काय होतं की ह्या ज्या एक्झरसाईज आहे केल्यानंतर डाएटमधून हे भरून निघू शकत नाही. डाएटमधून हे भरून निघू शकत नसल्या कारणाने मग सप्लिमेंट्स. मग जेव्हा सप्लिमेंट्स घेतले जातात तेव्हा प्रॉब्लेम काय होतो की हे सप्लिमेंट्समध्ये बरेचसे ॲडल्टरंट्स असतात, कॉफी टाकलेली राहते किंवा बरेचसे स्टेरॉइड्स ज्याला आपण असं म्हणतो की जे इमिजिएट रिझल्ट देण्यासाठी वापरलेले असू शकतात, केमिकल्स असे वापरलेले असतात. तर हे हानिकारक असतात. याच्यावेळी काय होतं की किडनीवरचा लोड वाढतो,
किडनीवरचा लोड वाढला की नॅचरली हार्टवर सुद्धा लोड येतो. परिणाम. त्यामुळे मग मला बरेच जण असं विचारतात की सर मग आम्ही प्रोटीन सप्लिमेंट घ्यायचेच नाही का किंवा काय करायचे? तर आम्ही तेच म्हणतो की तुम्ही जे कंझ्युम करताय ते त्याचं नक्की मागे त्याच्यामध्ये काय आहे ते बघा. त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट आहे, त्याच्यामध्ये शुगर आहे, त्याच्यामध्ये कॉफी टाकलेली आहे, त्याच्यामध्ये आणखीन काय अशी विचित्र प्रकारचे कंपाऊंड जे की तुम्ही कधी ऐकलेच नाही. तर ते नक्की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारा, तुमच्या ट्रेनरला विचारा आणि ॲज फार एज पॉसिबल ट्राय टू टेक युअर डायटरी सप्लिमेंट्स. डायटिशियन मधूनच व्हेजिटेरियन असो किंवा तुमचं प्रोटीनचा इंटेक पूर्ण करायचा प्रयत्न. बिलकुल. आणि नाही होत आहे तर नक्कीच मग आपल्याला काही ना काही सप्लिमेंट करावे लागेल. पण हे जे सप्लिमेंट्स आहे मनाने न घेता आपल्या ट्रेनर्सला किंवा डायटिशियनला किंवा निश्चितच डॉक्टरांना विचारून घ्यायला काही हरकत नाही. ग्रेट ग्रेट सर. तर अगदी आपण आज या पूर्ण पॉडकास्टमध्ये आपण डिस्कस केलंय हार्टचं काम, तरुणांना का हार्ट अटॅक होतोय आणि त्याचं प्रिव्हेन्शन, अशा बऱ्याच गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. पण आज या पॉडकास्टच्या शेवटी म्हणजे अगदी शेवटचा टप्पा आहे, आपण एवढं सगळं डिस्कस केल्यावर जर तुम्हाला टेक होम मेसेज द्यायचा असेल बिलकुल की हे प्रत्येकाने आणि प्रत्येक तरुणाने लक्षात ठेवलंच पाहिजे, बिलकुल तर काय असेल सर तो? बिलकुल. मी प्रत्येक माझ्या पेशंटला किंवा लोकांना म्हणतो की डोंट लिव्ह युअर लाईफ, सेलिब्रेट इट. जेव्हा आपण सेलिब्रेट असं म्हणतो त्याचा अर्थ कसा असतो की तुम्ही मनाने जगा. अगदी प्रेझेंट मोमेंटमध्ये प्रेझेंट राहा. पास्ट जे होऊन गेलं, भूतकाळात जे होऊन गेलं ते विसरा. फ्युचरची चिंता करू नका आणि जे आज होतो आहे त्याला सगळ्याला एन्जॉय करा. आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे, आपल्या नेचरमध्ये कसं सगळं काही चालू आहे, आपण इतरांना किती खुश ठेवू शकतो, त्या कारणाने आपण स्वतः किती आनंदी राहतो हे सुद्धा फार महत्त्वाचं असतं. आणि नेहमीप्रमाणे हेल्दी लाईफस्टाईल हे एकदा अंगीकारली आणि आपण फिजिकली आणि मेंटली फिट झालो की मग काही प्रॉब्लेम नाही. सबका हार्ट अच्छा. ग्रेट ग्रेट. तर या पूर्ण पॉडकास्टमध्ये आपण हार्ट संदर्भातले जे तरुणांना होणारे प्रामुख्याने जे विकार आहेत त्या संदर्भात जाणून घेतलं. तुमचे जर काही प्रश्न असतील हार्ट संदर्भातले, तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा. सर पुन्हा एकदा असे काही प्रश्न आले तर पुन्हा एकदा सर तुम्हाला बिलकुल. आणि या सगळ्या प्रश्नांना पुन्हा एकदा डिकोड करण्याचा प्रयत्न करू. बिलकुल. तोपर्यंत अमरण्य पॉडकास्ट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ त्या सगळ्या तरुणांसोबत, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जे रिस्क फॅक्टर रोज कन्झ्युम करतायत. सर धन्यवाद तुम्ही पॉडकास्टला आल्याबद्दल आणि तुम्हा सगळ्यांनाही धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत पॉडकास्ट बघितल्याबद्दल. थँक्यू.